जेव्हा या गडीने ढोलकीची अशी चाल पकडली आणि या चालीवरती या बाबांनी असा डान्स सुरू केला, हे बघून तर मला पुष्पा 2चा डान्सच आठवला। तर मंडळी, माझ्या केसांचा असा हाल होण्याचे ना दोन कारण आहे। पहिलं कारण हे की मी घरातून निघताना टोपी घालायचंच विसरलो, आणि दुसरं कारण हे की गाडी चालवणारा हेवी ड्रायव्हर जो की माझा मोठा भाऊ आहे, आणि आम्ही जातोय येवल्याला। आणि येवल्याला जायचं नेमकी कारण काय असेल, जर तुम्ही हुशार असाल तर मग तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल, आणि जर नसेल समजलं तर टेन्शन न घेऊ, पुढे चालून मीच तुम्हाला सांगतो। तोपर्यंत तुम्ही आपला ब्लॉग एन्जॉय करा। आता येवल्याला जाताना आम्हाला रस्त्यात लागतं कोटमगाव, आणि कोटमगावला आहे ना श्री जगदंबे मातेचं मंदिर पण आहे। आता म्हणलं चला एवढ्याला म्हणून आलोच आहे तर मग इथले दर्शन पण घेऊन टाकू। आणि इथे तुम्ही कधी आले ना, तुमचे जगदंबे मातेचं दर्शन तर होईल, आणि त्याच्यासोबत महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी मातेचं पण दर्शन। आता मध्ये तर फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनी होती, त्याच्यामुळे तुम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन टाका। दर्शन वगैरे झाल्यावर केली परत लालपरी सुरू, आणि निघालो येवल्याच्या दिशेने। पुलावरतून थोडासा सनसेटचा व्ह्यू घेतला आणि पोहोचलो एक परत येवल्याला। आणि इथे यायचं खरं कारण मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये सांगतो। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा पण आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका। तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी।